चला मित्रांनो, कशा आहात तुम्ही? जर सर्व व्यवस्थित असाल तर आज मी तुमच्यासाठी घेऊन येतोय जे आपले बुलियन्स लॉ झाले होते. त्या बुलियन्स लॉ मध्ये काही लॉ राहिले होते. मग ते काही लॉ मध्ये बघा, जे इम्पॉर्टन्स लॉ आहेत ते इम्पॉर्टंट लॉ काय आहेत, मग हे लॉ कशासाठी येतात, कशासाठी काम करतात किंवा कशा म्हणजे कुठं आपण ते यूज करतोय ते तुम्हाला मी शिकवणार. कालच्या व्हिडिओमध्ये म्हणजे जे अगोदरचा जो काही व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये वेगळे लॉ तुम्हाला शिकवले, त्यानंतर त्याचे एक्सप्लेनेशन सुद्धा दिले कशा प्रकारे येतं आणि काय काय व्हॅल्यू येतं. जर ते व्हिडिओ बघितला नसेल तर ते अगोदर जाऊन बघा आणि त्यानंतर हा व्हिडिओ बघायला सुरुवात करा. बघा, तुमच्यासाठी मी खास घेऊन आलोय जे काही अदर्स लॉ आहेत इम्पॉर्टंट, ते कोणते आहेत, बुलियन्स लॉज. मग ते बुलियन्स लॉ कुठे येतात, जेव्हा मोठे मोठे इक्वेशन असतात तर त्या इक्वेशनला रिड्यूस करण्यासाठी यूज केले जाणारे लॉ म्हणजेच काय, बुलियन्स लॉ. मग या ठिकाणी याचा अर्थ म्हणायचे काय तुम्हाला, याला a plus ab इक्वल टू जेव्हा a plus ab येतो तर त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट a घेऊ शकता. म्हणजे हे एवढं स्किप झाला, म्हणजे एकच झाला, म्हणजे एवढे दोन पार्ट्स होते किंवा दोन बीट होते, त्या दोन बीट मध्ये आला एकच बीट. किंवा समजा a आहे, a plus a बार b आहे, तर याला तुम्ही डायरेक्ट a plus ab घेऊ शकता. तुम्ही काय लिहू शकता, डायरेक्ट a plus ab लिहू शकता. किंवा जो एक तिसरा आहे, या तिसरा जो काही लॉ आहे तुमचा, तर या ठिकाणी तुम्ही लिहू शकता a plus ab into a plus ac घेऊ शकता. a plus c equal to a plus bc घेऊ शकता. म्हणजे एवढं सोपं आहे. मग यामध्ये बघा, आता तुम्हाला शिकवायचं आहे 1 बाय 1 मी तुम्हाला सॉल्व करून दाखवणार आहे. मग 1 बाय 1 कसं सॉल्व करून दाखवणार आहे बघा. आता पहिला जो काही आहे a plus ab equal to a plus ab equal to a कशा प्रकारे येतं हे तुम्हाला शिकवणार आहे. बघा, a plus ab म्हणजे डायरेक्ट काय, a लिहून टाकायचं. मग ते कसं येतं, मग बघा LHS, आता हे झालं तुमचं LHS आणि झाला RHS. मग कन्सिडर काय करायचं तुम्हाला, LHS equal to a plus ab काय घ्यायचा, a plus ab जो दिलेला आहे तो लिहून टाका. मग ह्याच्यातून बघा कॉमन काय काढता येत असतं. कॉमन म्हणजे काय, दोन बीट मध्ये सारखे व्हॅल्यू दिसतात त्याला म्हणायचं कॉमन. मग कॉमन तुम्हाला काढता येत असतो. मग कसं काढणार आहे तुम्ही कॉमन, a इथं पण आहे, a इथं पण आहे, मग त्या a ला घ्या कॉमन. a ला जर कॉमन घेतलं तर काय, 1 plus b. मग 1 plus b आहे, याला तुम्ही 1 लिहू शकता. बरं सर, काय लिहू शकत नाही आम्ही, कसं काय लिहू, का लिहावं. मग बघा, ज्यावेळेस तुम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला घेतलंय, काय घेतलंय, ऑर लॉ मध्ये 1 plus a जर असेल तर तुम्ही डायरेक्ट काय घेऊ शकता, तर डायरेक्ट तुम्ही 1 घेऊ शकता. 1 plus a equal to व्हॅल्यू घ्यायचं तुम्ही 1. का बरं, कारण ऑर लॉ मध्ये a की व्हॅल्यू जर हाय असेल, 1 व्हॅल्यू इज हाय, देन आन्सर विल बी हाय. म्हणजे एक व्हॅल्यू जर हाय आहे तर त्याचा आन्सर सुद्धा काय येणार आहे, हाय. हाय म्हणजे 1, हाय म्हणजे नंतर ते हाय बाय घ्यायचे बघा, ते हाय बाय नाही, इथं काय, हाय म्हणजे बिगेस्ट म्हणजे लार्ज. ओके, मग बघ इथं काय, नंतर तू तिकडे असेल हाय बाय करत, जाऊ कसं भेटलं लय आवड आहे. बघ आता इथे काय घ्यायचं, याला आपण 1 लिहू शकतो, कारण बिकॉज 1 a म्हणजे काय, 1 plus b equal to 1 लिहू शकता. म्हणजे काय, a into 1 लिहिलं तर a into 1 कुठल्याही संख्याला 1 ने मल्टिप्लाय केला, 1 ने मल्टिप्लाय केला तर तीच व्हॅल्यू असते. पण ती व्हॅल्यू काय घ्यायचं, डायरेक्ट a. म्हणजे काय, LHS equal to RHS. आलं का, आलं का नाही, LHS equal to RHS. सर समजल्यासारखं वाटतंय पण थोडंसं डोक्यावरून गेलंय, मी तुझे भावना समजून घेतो. तर बघ आता इथे काय आहे, a plus ab आहे, तर याच्यातून कॉमन घे. म्हणजे हे a कॉमन आला म्हणजे इथला बाहेर आला, मग इथं काय नाही म्हणजे 1 राहिला, मग इथला इथं आला, इथं काय नाही म्हणजे b राहिला. म्हणजे a plus 1 plus b राहिला. 1 plus b ला आपण ऑर लॉ मध्ये 1 plus b equal to 1 लिहू शकता. मग तसंच a into 1 equal to तुमचा काय, a. मग a into 1 जर म्हटलं तर ते व्हॅल्यू जी आहे तीच येत असते. मग सेकंड लॉ आपल्याला घ्यायचा आहे, लक्षामध्ये ठेवा. a plus ab जर असेल तर तुम्ही काय घेऊ शकता, डायरेक्ट a घेऊ शकता. एवढं लक्षामध्ये घ्या. मग आपण जाऊ दुसऱ्या लॉ कडे. दुसरा लॉ जो काही आहे आपला तो आहे a plus a bar b equal to a plus b. आता हे कसं येणार आहे बघा. आता जो एक दुसरा लॉ आहे तो आहे a plus a bar b equal to a plus b. LHS साइड इक्वल टू काय येणार आहे, जी राइट साइड ही LHS साइड ही म्हणजे लेफ्ट ही आणि राइट ही आहे. मग काय येणार बघ, a
प्लस ए बार बी। मग यामध्ये तुम्ही लिहू शकता a ची व्हॅल्यू काय आहे, a ची व्हॅल्यू काय आहे, a प्लस b आहे, तर तुम्ही a ची व्हॅल्यू लिहू शकता a प्लस b, म्हणजेच काय पुट इक्वल टू, याच्यात पुटायचं आहे, पुट a इक्वल टू हे व्हॅल्यू लिहून टाक a प्लस a b लिहून टाक, जिथं जिथं a दिसतंय तिथं तिथं a प्लस a b लिहून टाक। मग कुठं कुठं a दिसतंय, इथं इथं दिसतंय, फक्त कसं दिसतंय इथं इथं, तर जिथं जिथं a दिसतंय तिथं तिथं काय लिहून टाक, तू हे व्हॅल्यू लिहून टाक, याला जस्ट इक्वल टू a ची व्हॅल्यू काय ना तुझी a प्लस a b, हे झाला a झाला, मग त्यानंतर ही डिफरंट जे व्हॅल्यू द्यायची तिथली a बार b, आलं का रे a बार b डिफरंट आला, काही डाऊट नसायला पाहिजे। हा बघा त्याला काय करायचं, आता यामध्ये b कॉमन आहे, यामध्ये काय आहे b कॉमन आहे, मग b जर कॉमन असेल तर आपल्याला व्हॅल्यू काढता येत असते। मग कसं काढणार, याच्यातून b कॉमन काढून घे, मग b कसं काढणार, हे a ला एकट्याला ठेवतोस, मग b कॉमन ह्याच्यातून इथं काही नाही म्हणजे a राहिला, इथं काही नाही म्हणजे काय a बार राहिला, ओके। मग बघा इथं a प्लस a बार काय आलेलं आपलं आता a प्लस a बार, मग तुम्हाला माहित आहे a प्लस a बार ची व्हॅल्यू किती येत असते रे, a प्लस a बार ची व्हॅल्यू 1 येत असते। आपण कशामध्ये घेतलंय, ऑर लॉ मध्ये घेतलंय, बिकॉज ऑफ a प्लस a बार इक्वल टू 1 येत असते, येते की नाही। बघ मागच्या व्हिडिओ मध्ये घेतलंय टेबल, इथे तुमच्याकडे 4-5 लॉ होते, त्या 4-5 लॉ मध्ये a प्लस a बार इक्वल टू 1 आपण घेतलेलं आहे, मग ते व्हॅल्यूचं पुट, मग कसं काय त्याच्या गच्चीला घालायची इथं पुटायची, कसं a प्लस b into 1 इक्वल टू आला a प्लस b, मग इथं फायनल झालं बघ a प्लस b, सॅटिस्फाय झालं की नाही। हा म्हणून काय LHS इक्वल टू RHS। सर तुम्ही कशाला शिकवत आहोत, काय गरज आहे एवढी शिकायची, अरे बाबा त्या बुलेटने त्याला काही काम धंदे नव्हते, आपल्याला एवढे काम लावले, हे आपल्याला शिकावं लागते, कामाला तर कोणी येत नाही, पण कोणाला माहिती आहे हे येते म्हणून, कामाला तर काहीच येत नाही, पण उगाच शिकायचं 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 कितीही शिकायचं, मग शिकल्यावर तुला फायदा होणार आहे, पण त्यासाठी डीप मध्ये शिकावं लागेल, तुला गव्हर्नमेंट नोकरी लागायला लागेल। ज्यावेळेस तू गव्हर्नमेंट नोकरीला जाशील ना, तर त्यावेळेस तुला डायरेक्ट विचारतात हे सॉल्व्ह करा म्हणत नाही, ह्याच्या इक्वल टू हे आहे का, या इक्वल टू हे आहे का, हे विचारते, एवढं सोपं विचारताय। हा मग त्यासाठी काय करावं लागेल, तुला एवढं शिकून यावंच लागेल आणि तुला यावंच लागेल, तर मला वाटत नाही की तुला काही डाऊट असेल, ठीक आहे। मग अजून परत सांगू का, ठीक आहे परत सांग, जाऊ जर काय नाही बघायचं डबल डबल ना, LHS इक्वल टू काय, हे व्हॅल्यू पुट करून टाक a प्लस a बार b, जिथं जिथं a आहे तिथं तिथं a प्लस b, त्यामुळे इथे a प्लस a b आहे की नाही, हे पुट कर, जिथं जिथं a आहे तिथं तिथं a प्लस a b लिहून टाक, म्हणजे काय झाला a बार b झाला, बघ इथं a प्लस a b, म्हणजे हे सगळे a बार b आहे, a बार b इथं लिहिलं, त्यानंतर इथं मग काय केलं आपण a प्लस b आहे, काय आहे a प्लस b, a प्लस b इथला ऍज इट इज घेतला, कारण याच्यामध्ये काय b हा कॉमन येत असतो, मग b कॉमन काढला, त्याला काय इथलं a इथला बाई बाहेर आला म्हणजे झालं काय इथं एक राहिला प्लस a बार, विचार त्या b ने ह्याला सोडून टाकलं, मग काय झालं ह्याची सोबत घेतली, मग तशी घेतली तर काय झालं a प्लस a बार झाला, आणि a प्लस a बार इक्वल टू व्हॅल्यू येत असते 1, मग ती व्हॅल्यू याच्यामध्ये पुट केली, मग कशी पुट केली ती a प्लस a बार a प्लस b इनटू a झाला, मग a 1 ने कुठल्याही संख्येला गुणाकार केला असता तर त्याची व्हॅल्यू एकच येत असते, मग ती 1 आलेली आहे a प्लस b, आणि तुम्हाला सांगितलेलं आहे a प्लस b व्हॅल्यू येत असते, म्हणजे याचा अर्थ LHS इक्वल टू RHS, राईट हँड इक्वल टू लेफ्ट हँड, ओके। नाहीतर मग काय कसं LHS म्हणजे काय मला माहिती नाही, अरे आपण तर काय सगळं माहित असतं आपल्याला, LHS काय करतो, RHS काय करतो, ओके। मग आता नेक्स्ट बघायचं आपल्याला जो काही थर्ड रूल आहे, तो थर्ड रूल बघायचा आहे, LHS इक्वल टू हे घ्यायचं आहे आणि RHS हे घ्यायचं आहे, हे घेऊन टाक a प्लस b a प्लस c, a प्लस b a प्लस b a प्लस c, मग तुला ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन येतो का रे, ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन तुला येतो का, येतो, आणि यावंच लागेल, मग ते तुम्हाला बघा कसं येतं आता, मग ब्रॅकेटचा मल्टिप्लाय येतो, मग ह्या a ने ह्याला मल्टिप्लाय करा, म्हणजे काय a into a, नंतर ह्या a ने ह्या c ला मल्टिप्लाय करा, पण त्या मल्टिप्लाय करतच नाही तर प्लस आहे, म्हणजे प्लस घ्या, म्हणजे काय झालं ac, तर ह्या b ने ह्या a ला मल्टिप्लाय करा, म्हणजे काय ba, त्यानंतर ह्या b ने ह्याला मल्टिप्लाय करा, म्हणजे काय bc,
इथपर्यंत आला. मग बघा आता यामध्ये याच्यामध्ये होतं बघा आपलं अँड लॉ मध्ये a * a = a होतं, ते लक्षामध्ये ठेव. आणि जिथे काही a b आहे किंवा b a आहे तर या ठिकाणी कम्युटेटिव्ह लॉ होता. त्या कम्युटेटिव्ह लॉ मध्ये आपण असं लिहिलं होतं a * b = b * a. तरी काही फरक पडतो का रे? काही फरक पडतो का? काही फरक पडत नाही. आणि a * a = व्हॅल्यू होती आपली काय? a = आपली व्हॅल्यू काय होती? त्या ठिकाणी a होती. मग ती व्हॅल्यू आपल्याला पुट करायची आहे. मग कसं करणार? बघ a * a ला a लिहून टाक प्लस ac ऍज इट इज लिहून टाक प्लस ab प्लस bc. ओके, इथपर्यंत व्हॅल्यू आलेली आहे. मग बघा आता याच्यामध्ये आपल्याला काय काय कॉमन काढता येत असतं आणि काय काय नाही. मग ते 1 बाय 1 आपण घेणार आहोत. मग कॉमन काढा बरं. काय काढता येईल याच्यातून? कॉमन काय काढता येईल बघा? a प्लस ab ओके. इथं बघा a प्लस ab ची व्हॅल्यू आपल्याला घेता येते. a प्लस ab = a. कसं घेता येते बघा? आता a आणि ab आहे. मग याला काय करू आपण? a प्लस ab प्लस ac प्लस bc. म्हणजे a प्लस ab ला आपल्याला लिहिता येते a प्लस ac प्लस bc. तर आपल्याला व्हॅल्यू काढा. काय म्हटलंय? a प्लस bc म्हणजे bc ला हलवायचं नाही, जसं आहे तसं राहू द्या, कारण ते bc आहे. आता याला काय करता येईल? याच्यातून कॉमन काय काढता येईल बघा? a प्लस ac ला कॉमन काढता येत असतो आपल्याला. किंवा झाले का आता a प्लस ac झालाय. ठीक आहे. ओके, मग आपल्याला काढायचं काय? ओके, a काढायचं आहे. तर याच्यातून काय करतो आपण? a कॉमन निघतो काय बघा? कॉमन निघतो का? a कॉमन निघतो. म्हणजे याच्यातून a कॉमन काढा. इथे काय नाही म्हणजे 1 राहिला प्लस c राहिला प्लस bc. ओके, म्हणजे इथं बघा जेव्हा तुम्ही ऑर लॉ घेतले मग त्या ऑर लॉ मध्ये a प्लस 1 = व्हॅल्यू होती 1. कारण ऑर लॉ मध्ये एकही जर व्हॅल्यू हाय असेल तर त्याची व्हॅल्यू काय येत असते? हाय येत असते. आणि हे तर तुला माहितच आहे. तर बघ आता काय a प्लस ac = व्हॅल्यू येत असते 1. म्हणजे याचा अर्थ तुम्ही a प्लस 1 घेतलाय. अरे बघ इथं काय आहे? a आहे म्हणजे काय? c पण एक व्हेरिएबल आहे ना. मग काय ते 1 प्लस c = व्हॅल्यू असते 1. म्हणून इथं लिहून टाक a * 1 प्लस bc लिहून टाकले. मग आता बघ काय ना, हा a ने 1 ला मल्टिप्लाय केला तर काही फरक पडतो का? a ने 1 ला मल्टिप्लाय केला काही फरक पडतो का? काही फरक पडत नाही. जसं आहे तसं घेऊन टाक a प्लस bc. मग बघ आता काय आलेलं आहे? a प्लस bc आपली फायनल व्हॅल्यू आलेली आहे. यामध्ये काही डाउट्स आहेत का? काही डाउट्स आहेत का? बघ a प्लस bc आले ना, म्हणजे याचा अर्थ असा झाला की LHS = RHS. सर बरोबर बघ एवढा आहे तुझं काय? LHS आणि इक्वल टू काय आहे? RHS. हे इक्वल टू हे आलेले का? मग प्रत्येक वेळेस एवढं मोठं एक्सप्रेशन करायचं का? जर अशी व्हॅल्यू असेल तर तुम्ही डायरेक्ट एवढ्या छोट्याशा व्हॅल्यू मध्ये काय करता? पुट करून टाका. पण सर हे कशासाठी येतं? तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये शिकत असाल, पॉलिटेक्निक मध्ये शिकत असाल, BCS ला शिकत असाल, BCA ला शिकत असाल, MCA ला शिकत असाल, BSc ला असेल, MSc ला असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल? घ्यावंच लागेल. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला कॉम्प्युटर येतं, जिथं जिथं कॉम्प्युटर येतं त्या त्या ठिकाणी हे व्हॅल्यू येतात. मग कॉम्प्युटरच्या सोबत तुम्ही रिलेटेड म्हणजे कॉम्प्युटर रिलेटेड ज्यावेळेस तुम्ही एज्युकेशन घेता तर त्या फील्ड मध्ये हे यायलाच पाहिजे. फक्त सोपं आहे, पण कुठं काय पुट करायचं हे जर एक वेळेस तुला समजलं एकदम सुंदर आहे, आयुष्य एकदम सुंदर राहणार आहे. तर त्यासाठी काय करावं लागेल? तुला याची प्रॅक्टिस करावी लागेल. मला कळतंय की सर हे थोडंसं डोक्याच्या वरून गेलंय, पण अगोदरचे मात्र 1 नंबर समजले. पण हे सुद्धा तुला 1 नंबर समजणार आहे, पण थोडंसं काय कन्सेप्ट केलं पाहिजे. तर बघा कसं हे इक्वल टू हे आहे म्हणून तुला काय करावं लागेल? दर्शवावं लागेल. बघा मी तुला पुढे सांगतो काय करायचं. ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घ्यायचं. मग कसं करून घ्यायचं बघ? ह्या a ने ह्याला मल्टिप्लाय केलं a * याला प्लस त्यानंतर काय करायचं? प्लस ह्या a ने ह्या c ला मल्टिप्लाय करून ac ला प्लस ह्या b ने a ला करा. म्हणजे काय? पहिल्याचा गुणाकार सोबत पहिल्याचा गुणाकार, दुसऱ्याचा गुणाकार सोबत दुसऱ्याचा गुणाकार.
बरोबर, म्हणजे असं घेता येतं आपल्याला किंवा म्हणजे पहिल्या दुसऱ्याचा गुणाकार सोबत पहिल्याचा गुणाकार प्लस दुसऱ्याचा गुणाकार बरोबर दुसऱ्याचा गुणाकार हे एकदम मॅथ एक नंबर शिकवत असतो मी 10वी पर्यंत मी शिकवलेला आहे आणि शिकवत असतो. जर कोणी आपले रिलेटिव्ह कोणी असतील मॅथ जर शिकवा म्हटलं तर मी शिकवायला तयार आहे. ओके, बघा आता a into a झाला, a to a ला आपण घेऊ शकतो मोठी व्हॅल्यू a ac plus ba plus bc म्हणजे आपल्याला कुठेतरी काहीतरी घ्यायचे आहे. म्हणजे ज्या ठिकाणी b आहे त्याला आपण काय ab घेऊ शकता कारण आपण कम्युटेटिव्ह लॉ शिकलेला आहे. मग बघा आता काय आलं यामध्ये ac आले. तर आपल्याला इथं घेतलेलं आहे a plus ab इक्वल टू व्हॅल्यू किती आपली a आहे. मग a plus ab झालेला आहे. a plus ab ची व्हॅल्यू किती आलेली आहे तुम्हाला a. मग मी जर सांगितलं नाही वाटतं तर घेऊन लिहून घ्या a plus ab इक्वल टू a व्हॅल्यू आलेली आहे. म्हणून आपण काय केलं तर a लिहून टाकलं. मग हे a ला ऍज इट इज लिहिलं ac plus bc लिहिलं. याच्यातून काय केलं आपण कॉमन काढलं. मग कॉमन का काढलं a ची व्हॅल्यू कॉमन निघते. मग कशी निघते a into 1 plus c कसं हे इथं आलं काही ना म्हणजे त्याची जागा राहिली बरोबर काही ना म्हणजे काय त्याची जागा राहिला प्लस AC बरोबर AC मधून काय राहिलं बाहेर याला राहिला काय फक्त C प्लस BC राहिला. मग 1 प्लस C इक्वल टू ऑर लॉ नुसार आपल्याला व्हॅल्यू घेतलं ते 1 ती व्हॅल्यू घेतली प्लस BC घेतलं त्यानंतर A प्लस BC गेलं म्हणजे LHS इक्वल टू RHS. समजे काय मेरे दोस्त समजतं का जे काही तुम्हाला शिकवलंय ते समजलं असेल अशी मी तुमच्याकडून आशा करतो आणि आजचा व्हिडिओ संपवतो. बघा काल जे आपले जेवढे काही लॉज झालेले आहेत बुलियन लॉज ते सगळे लॉज झालेले आहेत आणि जर कुठे काही डाऊट असतील तर कमेंट करून सांगा आणि जर कमेंट करून मी जर तुमचं उत्तर देत नसेल तर नावाचा राठोड सर नाही एवढं लक्षामध्ये घ्या. तुमच्यासाठी मी दररोज एक व्हिडिओ घेऊन येतोय पण तुम्हाला पण करणं गरजेचं आहे. ठीक आहे, नाहीतर असं म्हणा सरला काय युट्यूबवर भेटते पाहिजे म्हणून करायचं तसं काही नाहीये. मी एक कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करतोय माझी पण प्रॅक्टिस होते तुम्हाला तर काहीतरी ज्ञान भेटतंय आणि जर माझं टीचिंग खरीच आवडली असेल तर तुम्हाला जे काही तुम्हाला वाटेल तसं तुम्ही मला कमेंट करून सांगा म्हणजे मलाही समजेल की बाबा आपल्या विद्यार्थ्यांना समजा. ओके, पण मेहनत त्याशिवाय पर्याय नाही मेहनत करावं लागेल आणि त्यासाठी बघ हे सगळे जे काही तुला सांगितलंय एक वेळेस बघ 2 वेळेस बघ 3 वेळेस बघ जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत बघ कारण इकडे तिकडे चॅटिंग करण्यापेक्षा जर हे असे कामाचे वस्तू बघितले कामाचे लेक्चर बघितले तर कामाचं आहे नाहीतर मग काय नाही आयुष्यभर इकडे तिकडे फिरायचंय. तर बघ जर तुला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर शेअर कर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नको. थँक्यू, टेक केअर.